पोटाचा घेर वाढला होता. त्याच्यामुळे मला एम्बिलिकल हर्नियाचा प्रॉब्लेम होता आणि तो एम्बिलिकल हर्नियाचा डॉक्टरांनी ऑपरेशन करणं अत्यंत सांगितलेलं आणि वजन कमी करायचं आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन करायचं असं ठरवलं. 3 वर्ष आमचा इयरली हेल्थ चेकअप होत होता, कंपनीतर्फे व्हायचा. त्यामध्ये डॉक्टर प्रत्येक वेळेला सांगायचं वजन कमी करा. मग 3 वर्षानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुमचं वजन कमी होत नाही, तर आपण तुमच्यावर ऑपरेट करूया. तुम्हाला एक फूड पाईप मध्ये एक बलून टाकूया, ज्याच्याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही खायची इच्छा होणार नाही. मी कमी खाल्ल्यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली वेट लॉस होईल. पण मला माझी मिसेस सुहासिनी आणि आम्ही ठरवलं अशा पद्धतीने आपल्याला वेट लॉस करायचा नाही. त्यातच पल्लवी मकवाना म्हणून आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट करत होत्या 3 वर्षापासून की तुम्ही ही लिंक बघा, तुमचं वजन कमी होईल, तुम्ही जॉईन करा सत्याऐंशी फॅमिली. पण आम्ही काय ऐकलं नव्हतं. पण जेव्हा डॉक्टरने अल्टिमेटम दिलं त्यावेळेला मग ठरवलं की नाही, आपण ऐकून तर घेऊया, बघूया. असं वाटलं तर मग आपण कंटिन्यू करूया. त्या हिशोबाने आम्ही जॉईन केलं आणि तोच आमचा वाय ठरला. डॉक्टरने जी आम्हाला चेतावणी दिलेली, म्हणजे प्रत्येकजण म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाय पाहिजे आणि आमचा वाय हा डॉक्टरने निर्माण केलेला वाय होता, जो आमच्या आयुष्यामध्ये आला आणि ऍक्च्युली त्याच्या त्यांचा आवाज येणार नाही मला. त्यामुळे माझा श्रीकृष्ण, वेट एकच लॉस. मिनिट नक्की प्रमोद सर. मीटिंग. श्रीकृष्ण सर, तुम्हाला आम्ही म्यूट करतोय कारण तुम्ही मध्ये बोलताय. कारण ज्या वेळेला तुमचा नंबर असेल त्याच वेळेला बोला, त्याच्यासाठी हँड रेस द्या, नाहीतर मला म्यूट करावं लागतंय. तुम्ही अनम्यूट कशाला करायला लागलाय? श्रीकृष्ण सर, एक्सपिरियन्स चालू आहे, मध्ये बोलायला लागलाय, अनम्यूट करायला लागलाय. येस, हा प्रमोद सर कंटिन्यू. तर मग आम्ही लिंक ऐकली. आम्ही म्हणजे मिसेस, आम्ही दोघांनी आमच्या स्वतःवर काम करायचं ठरवलं आणि त्या दरम्यानच वेट लॉस मॅरेथॉन चालू झाली आणि त्या 40 दिवसाच्या वेट लॉस मॅरेथॉनमध्ये माझं जवळजवळ 8 kgचा वेट लॉस झाला आणि नंतरच्या 8 महिन्यामध्ये आम्ही जे सगळ्या 87च्या कोचेसनी, स्पेशली शेट्टे सरांनी आमच्याशी जे कनेक्ट राहून जे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये पुढच्या 8 महिन्यामध्ये माझा जवळजवळ 20 किलोचा वेट लॉस झाला. माझं ऑपरेशन झालं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर 6 महिने डॉक्टरांनी जास्त काही हेवी हालचाल वगैरे करायला नाही सांगितलेली. त्याच्यामुळे मला वाटलेलं की आता माझा वेट गेन होईल परत, कारण माझी व्यायाम आणि एक्सरसाइज, मी योगा करत होतो, वॉक करत होतो, ते सगळं बंद झालेलं. पण शतायुषीच्या फॅमिलीच्या मार्गदर्शनाखाली माझा वेट मेंटेन आहे आणि ते मेंटेन तसंच आहे आणि आता माझी एक्सरसाइज आणि योगा परत चालू करून मी परत आता जो पुढचा प्रवास आहे माझा, अजून 7 ते 8 किलो कमी करायचा, तो सुद्धा अचीव करणार आहे. आणि ह्या पूर्ण जर्नीमध्ये मी रिलायन्स मध्ये कामाला आहे आणि रिलायन्समध्ये आमचं इयरली हेल्थ चेकअप असतं. त्याचं प्रत्येक एम्प्लॉईचं रिव्ह्यू केलं जातं आणि त्या रिव्ह्यूमध्ये जवळजवळ ती 3 ते 4 लाख एम्प्लॉईज रिलायन्समध्ये कामाला आहेत. त्याच्यामधले 30 ते 40 लोकांना सिलेक्ट केलं जातं हेल्थ इम्प्रुव्हमेंट अवॉर्डसाठी आणि ते आपल्या इयरली चेकअपवरून मागच्या 3 वर्षाचा ते लोक रिव्ह्यू करतात आणि त्याच्यामध्ये मला हे हेल्थ इम्प्रुव्हमेंट अवॉर्ड रिलायन्सने दिलेलं आहे. म्हणजे त्याचं पूर्ण योगदान जे आहे ते 87 लाख फॅमिलीला जातं आणि हे हेल्थ इम्प्रुव्हमेंट अवॉर्ड जे भेटलं ते 87च्या मार्गदर्शनाखालीच भेटलं आणि 87 फॅमिली आमच्या आयुष्यामध्ये नसती आली तर आमचा इम्प्रुव्हमेंट जेवढा हेल्थचा आता व्हायला पाहिजे होता तो नसता झाला. तर थँक्यू 87 फॅमिली, थँक्यू सगळे प्रमोद कोचेस. सर, एक क्वेश्चन आहे. तुम्ही काय म्हटलं, किती लोकांचं होतं आणि किती लोकांचं सिलेक्शन होतं? ते 3 ते 4 लोक एम्प्लॉईज आहेत, त्याच्यामधले 30 ते 40 लोकांचं सिलेक्शन होतं. म्हणजे तीन त्यांचं ते चार लाख हो, म्हणजे रिलायन्सचे पूर्ण ओव्हरऑल त्याच्यात जे 30 ते एम्प्लॉईज आहेत 40 लोकांना त्याच्यामध्ये. भारी, त्याच्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशन सगळे प्रमोद सर. हा, पॅरामीटर चेक केले जातात. जसं माझं आधी हे रिपोर्टमध्ये फॅटी ऍसिड सांगितलेलं आणि बरेच म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे होतं. ते सगळे पॅरामीटर सगळे रिकवर झाल्यामुळे हे सगळं ओव्हरऑल जो रिपोर्ट आहे त्याच्यामधून ते सिलेक्शन केलं. एकदम आणि भारी, कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण प्रमोद सरांसाठी. एक लक्षात द्या की मी मुद्दाम डबल वेळा विचारलं, तुम्हाला वाटेल मला ऐकू आलं नव्हतं का? मला भारी ऐकू आलं होतं. पण हेल्थ इम्प्रुव्हमेंट स्पेशल किती पर्सेंट करायला लागलेत? 0.10 नाहीच करत आहेत तेवढं पण लोक. मग इम्प्रुव्हमेंट होण्याला खूप कमी चान्स लोक स्वतःलाच देत आहेत. आपण आज या कॉलवर ऐकायला लागलोय, आपण 4 दिवसाची ट्रायल घ्यायला लागलोय, आपण निदान प्रयत्न तरी करायला लागलोय की एवढी इम्प्रुव्हमेंटला जी प्रमाणापेक्षा जादा व्हायला लागल्या. टॉपिक जो ठेवलाय ना तो तेवढ्याचसाठी ठेवलाय
कारण लोक स्वतःवर आधीच मुळात जे व्हायला लागलंय त्याच्यावर तसंच सोपवून देतात आणि स्वतःवर स्पेशल प्रोग्राम, स्पेशल प्लॅन करावं लागतं. स्वतःची हेल्थ इम्प्रूव्ह करावी लागते. हेल्थ नाही इम्प्रूव्ह केलं तर लाईफ किती जातं, पैसा किती खर्च होतो, घरातल्यांची घालमेल किती होते. ह्या गोष्टी ज्यांना चॅलेंज येतात ना त्यांना माहितीये. मग आपण याच्यावर स्पेशली काम करावं लागतं, जे प्रमोद सरांनी केलेलं आहे. जोरदार क्लॅप करू आपण प्रमोद सरांसाठी. हे सारखं अनम्यूट करायला लागलं होतं. ओके. हा. सगळे लोक सिंगल डिव्हाइस वर या.